ईव्हीएमच्या डायग्नॉस्टिक पद्धतीने तपासणीवरती नसीम खान यांनी आक्षेप घेतलाय। नसीम खान यांनी 2 ईव्हीएमच्या मॉक पोलची मागणी केली आहे। नसीम खान यांचं निवडणूक आयोगाला पत्र आहे। चांदिवलीच्या निवडणुकीत ईव्हीएममध्ये घोटाळा असल्याचा नसीम खान यांनी आरोप केलाय। पराभूत उमेदवार नसीम खान यांनी हे आरोप केलेले आहेत। चांदिवली मतदारसंघामधला वाद जो आहे तो कोर्टात पोहोचला। नंतर ईव्हीएम मशीनची तपासणी करण्याची आदेश दिली। या सगळ्या प्रक्रियेमध्ये महत्त्वाची भूमिका निवडणूक आयोगाकडून बजावली जाते। आपल्यासोबत निवडणूक निर्णय अधिकारी जे आहेत त्या मॅडम आहेत। त्यांच्यावर मॅडम, काय नक्की आज आतमध्ये झालं? कारण दोन्ही बाजूने आरोप प्रत्यारोप केले, प्रक्रिया चांगली नव्हती, कोर्टाच्या आदेशानुसार नव्हती, दुसरे म्हणतात ईसीची प्रतिक्रिया वेगळी, प्रक्रिया वेगळी होती। नक्की काय झालं? तांत्रिक गोष्टी तुम्ही सांगाल मला? निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया ही भारत निवडणूक आयोगाच्या सूचनांप्रमाणे एसओपी प्रमाणे आणि मार्गदर्शक सूचनांनुसार चाललेली आहे। त्याच्यानुसार आता माननीय उच्च न्यायालयाच्या फेब्रुवारी 26च्या आदेशानुसार आज आपण उमेदवार नसीम खान साहेब यांच्या विनंतीनुसार आणि उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही डायग्नोस्टिक चेकची आपण तपासणी आज लावलेली होती। त्याच्यानुसार वेल कंपनीचे इंजिनियर आणि सर्व अधिकारी यांच्या समक्ष आणि सगळ्या उमेदवारांच्या उपस्थितीत सदर संपूर्ण प्रक्रिया पार पडली। त्यामध्ये आम्ही सुरुवातीला संपूर्ण भारत निवडणूक आयोगाच्या सूचनांप्रमाणे डायग्नोस्टिक चेक कशा प्रकारे केले जाईल त्याची एसओपी सर्वांना समजावून व्यवस्थित सांगण्यात आलेली आहे आणि त्यानुसारच ही प्रक्रिया केली जाईल अशी पूर्ण माहिती दिली। परंतु त्यावर नसीम खान उमेदवार यांनी त्या डायग्नोस्टिक चेकला नकार दिलेला आहे आणि त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे त्यांचं इंटरप्रिटेशन तपासणीबाबत वेगळं आहे असं त्यांनी सांगितलं। परंतु भारत निवडणूक आयोगाच्या सूचनांच्या बाहेर कोणतेही आम्ही सर्व अधिकारी किंवा बेल कंपनीचे इंजिनियर आम्ही आयोगाच्या सूचनांच्या बाहेर कोणतीही नियमबाह्य दुसरी कुठलीही कार्यवाही करू शकत नाही। त्यामुळे त्यांनी ज्या काही सूचना दिल्या त्या आम्ही आयोगाला कळवत आहोत लेखी स्वरूपात आणि त्याच्यानुसार आयोगाचे जे काही निर्देश प्राप्त होतील त्याच्यानुसार पुढची कार्यवाही केली जाईल। त्यांनी असं मागणी केलेली आहे की ऍटलीस्ट 2 मशीनचं मॉकपोल करावे म्हणून। म्हणजे सीएनव्ही जे होतं ते एक डायग्नोस्टिक प्रकारे होतं आणि दुसरं मॉकपोल प्रकारे होतं। तर त्यांचं आज डायग्नोस्टिक प्रकारे त्यांनी नकार दिलेला आहे। तर मॉकपोल प्रकारे त्यांनी 2चं हे केलेलं। आम्ही वरिष्ठ कार्यालय म्हणजे माननीय मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाला मुंबईला हे कळवलेले आहे। 14 दिवसाची वेळ वगैरे मागितलेली आहे तुमच्याकडे पत्र लिहून? असं नाही, त्यांनी एक पत्र दिलेलं आहे की आमचं 2 मशीनचं मॉकपोल व्हावं म्हणून, असं त्यांचं एवढं पत्र आहे आमच्याकडे। ती मागणी तुम्ही आता कोणाकडे कुठल्या ऑथॉरिटीकडे पाठवणार? तुम्ही कोर्टाकडे पाठवणार की मुख्य निवडणूक आयोग? मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे पाठवणार आहोत आणि त्याच्यावरती आम्हाला त्यांचं मार्गदर्शन मिळेल तर आम्ही त्याच्यावरती पुढची कारवाई करण्याचं ठरवलेलं आहे। कॅमेराचा स्नेहल चव्हाण सोबत पंकज दळवी, पुढारी न्यूज, मुंबई।